जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण भागात हातभट्टीची दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन आणि बनवलेली हातभट्टीची दारू नष्ट करण्याची कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ग्रामीण भागातील 4 गावात ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये हातभट्टीची दारू आणि रसायन मिळून 20,000 रुपयांचा माल नष्ट करण्यात आला आहे। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी माध्यमांना दिली आहे। आज दिनांक 9/2/24 रोजी आम्ही लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर दारूबंदीचे रेड केलेले आहेत। कटोरा, कोळंबा व मराठे आणि लासूर या 4 ठिकाणी चोपडा ग्रामीणच्या हद्दीत रेड केलेले आहेत। त्यामध्ये रसायन आणि दारू असे मिळून 600 लिटर रसायन व 15 लिटर दारू नाश केलेली आहे आणि एकूण मुद्देमाल आहे रक्कम आहे 20,750 रुपये। पुढील तपास चालू आहे।